मुंबईमध्ये असलेल्या धारावीचा पुनर्विकास या संदर्भात अनेक वेळेला केवळ चर्चा झडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र या पुनर्विकासासंदर्भात काय रोडमॅप असणार आहे, कधी त्याची सुरुवात केली जाणार, त्याला किती वर्ष लागणार आणि ज्या वेळेला पुनर्विकासाचा प्रकल्प त्या ठिकाणी राबवला जाणार त्यावेळेला धारावीकरांचं स्थलांतर कुठे केलं जाणार, अशा अनेक प्रश्नांचा उहापोह करणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी मनश्री पाठक आणि एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत। मुंबई ही सतत बदलतेय। मुंबई ही स्वप्ननगरी आहे हे आपण आजपर्यंत ऐकलेलंच आहे। मात्र आता मुंबई ही भविष्याचा वेध घेतेय। याचं कारण असं आहे की मुंबईतल्या वेगवेगळ्या जागांवर वेगवेगळी विकास कामं ही सतत सुरू असतात आणि सध्या सगळ्यात जास्त चर्चेत आहे ते म्हणजे मुंबईतल्या धारावीची विकास कामं। मुंबईतली धारावी ही आता विकसित होतीये। मुंबई धारावी पुनर्विकास प्रकल्प हा उभा राहतोय। तो फक्त कागदावर नाही तर तो आता लवकरच प्रत्यक्षात देखील उतरणार आहे। कारण मुंबईचं धारावीचं एक विशेष मॉडेल आता जगासमोर येऊ पाहत आहे। ही तीच धारावी आहे ज्या धारावीने कोविड संकट काळात आपले पाय घट्टपणे रोवून या संकटाशी सामना केला। ही तीच धारावी आहे जी मुंबईतल्या लघु उद्योगांचं केंद्र आहे। ही तीच धारावी आहे जी आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते आणि ही तीच धारावी आहे जी वेगवेगळ्या चित्रपटांमधून मालिकांमधून तुम्ही आम्ही आजपर्यंत बघितलेली आहे। मात्र आता या धारावीचा आणि पर्यायाने मुंबई, महाराष्ट्र आणि देशाचा चेहरा मोहरा बदलणार आहे। आपल्या सोबत याच धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ आहेत श्रीनिवासन सर। श्रीनिवासनजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं एबीपी माझावर। एकंदरीतच धारावीचा चेहरा बदलणार असं आपण म्हणतो। मात्र हा चेहरा बदलणार असं कैक वर्ष आम्ही ऐकत आलेलो आहोत, धारावीकरांनी ऐकलेलं आहे। खरंच आता धारावी बदलणार का? धारावीचा पुनर्विकास प्रकल्प जो इतकी वर्ष वेगवेगळ्या कागदांवर वेगवेगळी रूपं घेत अवतरलेला आहे तो प्रत्यक्षात अवतरणार का? नक्की प्रत्यक्षात नजीकच्या काळामध्ये धारावीचा पुनर्विकास होईल आणि चेहरा बदलेल आणि त्यासाठी सर्वांचं सहकार्य पाहिजे। एकटा माणूस किंवा एकटा सरकार काही करू शकणार नाही, सर्वांचं सहकार्य पाहिजे। ते मिळालं तर निश्चित आता जो सिच्युएशन आहे, परिस्थिती आहे, ते बघून मला सांगता येईल की निश्चित लवकरात लवकर हा काम सुरू होईल आणि धारावीचा चेहरा मोहरा बदलेल। अदानी समूहाने या प्रकल्पामध्ये एक उडी घेतलेली आहे असं आपण म्हणूयात। अर्थात महाराष्ट्र सरकारचा हा देखील सहयोग आहे आणि आजपर्यंत धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत ज्या त्रुटी होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न झालेला आहे। SPV आपण फॉर्म केलेला आहे, स्पेशल पर्पज व्हेकल्स फॉर्म केलेला आहे। काय फरक आहे आजपर्यंतच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आराखड्यांमध्ये आणि सध्याच्या आराखड्यामध्ये? हे जो धारावी प्रकल्पाचा जो सुरुवात झाला होता खरं म्हटलं तर 1986, त्यानंतर 2003-04 मध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा सुरुवात झाला होता। आता आपण 2024 मध्ये आहोत, म्हणजे जवळपास 20 वर्षापासून एक बिड प्रोसेसच चालू होता, टेंडर प्रोसेस। बरेचशे वेळा कॅन्सल केलं गेलं आणि शेवटी गेल्या वर्षी 2023 मध्ये मंजुरी मिळाली आणि एक फार महत्त्वाचा टप्पा आपण पार पडलेलो आहोत। दुसरा प्रश्न आपण विचारला की काय फरक आहे जुना आणि नवीन प्रकरणामध्ये। पूर्वी फक्त डेव्हलपर ड्रिव्हन प्रोजेक्ट होता, सर्व पॉवर्स किंवा अधिकार हो या सगळ्या गोष्टी डेव्हलपरने करायचं आहे, सगळं त्यांच्याकडे प्रॉफिट वगैरे त्यांच्याकडे जायचं असा प्रश्न होता। परंतु यावेळी आपण थोडासा आउट ऑफ द बॉक्स आपण म्हणतो, जो दुसरं नवीन प्रकाराचा थिंकिंग शासनाने केलेले आहे, ज्याच्यामुळे हे टेंडर प्रोसेसला आपण अंतिम टप्प्यावर आणण्याचं यश मिळालेलं आहे। नंबर 1, डेव्हलपरचं एकटं डेव्हलपरऐवजी आता एक SPV स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे एक कंपनी, धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, हे कंपनी हे तयार झालेली आहे। त्यांच्यामार्फत हे पूर्ण प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन होणार आहे। परंतु त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी पण असणार आहेत शासनाकडून आणि त्यांचा अध्यक्षपणसुद्धा शासनाचा प्रतिनिधी असणार आहे। सो एक महत्त्वाचा फरक आहे। त्याच्यामुळे काय होतं, लोकल रहिवाशांनासुद्धा एक विश्वास वाटतो की सरकार त्याच्यामध्ये असल्यामुळे निश्चित एक चांगल्यापैकी काम होईल आणि त्यांचं अकाउंटेबिलिटी एक तिथे एक राहतो। हे जो तिथे कमर्शियल स्ट्रक्चर भरपूर आहेत। कमर्शियल स्ट्रक्चर असल्यामुळे आपण त्यांना एक नवीन या उद्योग समूहाला धारावीमध्ये जो राहतात की त्यांचा उद्योग आहेत किंवा दुकान आहेत त्या सर्व लोकांसाठी
पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतर जेव्हा रेग्युलर काम त्यांचं सुरू होतील तेव्हापासून 5 वर्ष त्यांना स्टेट GSTचा रिफंड मिळेल. धारावीमध्ये पहिल्यांदा आपण एक नवीन प्रकारचा एक निर्णय शासनाने घेतलेला आहे की धारावीमध्ये राहणाऱ्या सर्वांना घर देण्याचा फार मोठी निर्णय शासनाने दिलेला आहे. पात्र असो अपात्र असो. ते पात्र असतील किंवा अपात्र असतील सर्वांना घर मिळणार आहे. जे पात्र असतील की त्यांना फ्रीमध्ये घर मिळणार, जो अपात्र असतील त्यांना रेंटल हाऊसिंगमध्ये जावं लागणार. रेंटल हाऊसिंग शक्यतो 10 किलोमीटरच्या अंतरावर आपण त्यांना घर देण्याचा प्रयास करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये अजून एक गव्हर्नमेंटने एक डिसिजन चांगल्यापैकी घेतलेलं आहे धारावीकरांसाठी. ते हे घेतलेलं आहे, एक रेंटल हाऊसिंग घेतलेलं आहे, भाडे तत्वावर घर घेतलेलं आहे धारावीकडून. त्यांना वाटलं की त्यांच्याकडे एवढा पैसा झाला की त्यांना खरेदी करू शकतील घर. मग खरेदी करण्याचा मुभासुद्धा आपण दिलेला आहे त्यांना. सो सगळ्यांना घर देण्याचा हे फार मोठी फरक आपण यावेळी केली. सो SPV नवीन आहे, सगळ्यांना घर देण्याचा प्रस्ताव आहे. आणि तिसरा टॅक्स संदर्भात मी बोललो स्टेट GSTचा. आणि चौथा महत्त्वाचा की हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे बिल्डिंग सगळं आपण लोकल सोसायटीनं हस्तांतरण करणार आहेत. हस्तांतरण केल्यानंतर त्यांचं मेंटेनन्ससाठी पैसे लागतील त्यांना. सो आताच्या प्रक्रिया असा आहे की त्यांना फक्त म्हणण्यापेक्षा एक चांगलं आहे ती पण एक निधी त्यांच्याकडे आपण कार्पास फंड म्हणतो आपण त्याला आपण देणार आहोत. डेव्हलपरनी द्यायचं सरकारला, सरकार ते सोसायटीला देणार आहेत. परंतु इन एडिशन यावेळी पहिल्यांदा आपण असं केलं की कार्पास फंड तरी देणारच आहोत. इन एडिशन अजून एक व्यवस्था केली आहेत मेंटेनन्ससाठी की प्रत्येक बिल्डिंग मागे 10% त्यांनी कमर्शियल बांधून द्यायचं फ्रीमध्ये. आणि आपण ते सोसायटीला हस्तांतरण करणार आहेत. त्याचं भाडेसुद्धा ती सोसायटी घेऊ शकते. त्याच्यामुळे 2 फायदे आहेत. नंबर 1, सोसायटीला बिल्डिंग्स मेंटेन्स करता येतील बिकॉज त्यांच्याकडे 2 उत्पन्न स्रोत आहेत आता. एक आहे की कार्पास आहे, एक रेंट पण मिळतो. दुसरा लोकल लोकांना त्यांना भाड्यावर त्यांना दुकान पण देता येतील. सो इतर लोकांनासुद्धा फायदा होईल. असा प्रकारचा एक नवीनच आपण काही गोष्टी आपण केलेल्या आहेत. रेल्वेकडून लँड आपण घेत आहोत, तिथे पुनर्वसन आपण तिथे सुरू होणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, शक्य तितक्या कमीत कमी लोकांना आपण ट्रान्झिटमध्ये आपण पाठवणार आहोत. मॅक्सिमम लोकांना शक्यतो 100% लोकांना डायरेक्ट घरामध्ये म्हणजे झोपडीतून डायरेक्ट घरामध्ये पाठवण्याची व्यवस्था म्हणजे पाठवण्यापेक्षा त्यांना घर देण्याची व्यवस्था आपण करणार आहोत. आणि हे जो नवीन आपण केलेले आहे त्याच्यामुळे निश्चित इनफॅक्ट मला वाटतं की हे नवीन प्रकारचा आपण शासनाने निर्णय घेतल्यामुळेच ॲक्च्युअली या बीड प्रोसेसला एक पूर्णत्वावर आणण्याचा एक यश आपल्याला शासनाला मिळालेलं आहे. किती वर्ष साधारण हा प्रकल्प चालू शकतो असा तुमचा अंदाज आहे आणि या वर्षांमध्ये धारावीकरांची व्यवस्था सरकार कुठे करणार? 7 वर्ष हा प्रकल्प पूर्ण करायचा आमचा असं मानस आहे. त्याप्रमाणे आपण कंडिशन पण घातलेले आहेत. एखादी वर्ष इधर उधर होऊ शकेल इकडे तिकडे, परंतु 7 वर्षामध्ये करायचं असं आमचं मानस आहे. नंबर 2, या दरम्यानच्या कालावधीत लोक कुठे जाणार आहे हा प्रश्न नेहमी पडतो. जनरली आपण काय करतो SRA प्रोजेक्ट्समध्ये त्यांना एदर आपण ट्रान्झिट अकॉमोडेशन देतो किंवा कुठेतरी एक घर बांधून किंवा त्यांना भाडे देतो. आपण अराऊंड 20,000 रुपयाचे काहीतरी भाडे देतो दर महिन्याला पाठवतो. परंतु अगेन पहिल्यांदा मला वाटतं की या स्केलवर भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तर नक्कीच आमचा प्रयत्न असा राहील की ड्युरिंग दी कन्स्ट्रक्शन चालू असताना, पुनर्विकास चालू असताना धारावीकरांना तिथल्या तिथेच ट्रान्झिटमध्ये न पाठवता डायरेक्ट त्यांना तिथेच राहायचं, त्यांनी डायरेक्ट मग नवीन घरामध्ये प्रवेश करायचा असा प्रयत्न आमचा चालू आहे. 7 ते 10 वर्षांमध्ये धारावीचा चेहरा बदललेला दिसेल हे तुम्ही दाव्याने सांगताय का? काय आवाहन कराल धारावीकरांना? आमचा प्रयत्न निश्चित राहणार आहे की 7 ते 10 वर्षामध्ये, 7 वर्ष तरी आहेच नियम आपला कंडिशन 8 आहे, त्या दरम्यान निश्चित धारावीच्या चेहऱ्यावर बदलायला दिसेल. धारावीसोबत आता मुंबई बदलते, मुंबईसोबत महाराष्ट्र आणि देश सुद्धा बदलतोय. त्यामुळे आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी
ते लघु उद्योगांचं एक स्मार्ट केंद्र अशी धारावीची बदलती ओळख येत्या काही वर्षात आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे या परिवर्तनासाठी आपल्याला सर्वांनाच सज्ज राहायला हवं. कॅमेरामन रुपेश आणि अजितसह मनोज पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.